12 चेंडूमध्ये 47 धावा करणारे पुन्हा एकदा सचिन प्रसाद विदाउट प्रैक्टिस। क्या बात है, शेर की झलक सबसे अलग। सचिन भाई को मैं एक बार क्वेश्चन पूछना चाहूंगा। भाई आपका जो क्लास है, भाई मैं तेरे साथ बहुत अरसे से खेलता आया हूँ, ठीक है। आज तू दूसरे टीम में है, कल मेरी टीम में आएगा, उसमें कोई गुंजाइश नहीं है। लेकिन मैं एक ही आपको क्वेश्चन पूछूंगा, जो कि मैं कमेंट्री में बोला था कि शेर की झलक सबसे अलग, विदाउट प्रैक्टिस कैसे करते हो? क्योंकि आपका जो क्लास है, आपका जो डांस है, वो सबसे अलग है। इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? सबसे पहली बात, थैंक यू वेरी मच शैन्य भाऊ, अपना बिजनेस संघ इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, थैंक यू वेरी मच। बात रही प्रैक्टिस का, परफॉर्मेंस का, टच में नहीं होता है। बात ये होता है कि मैं जब घर में भी होता हूँ तो मेरे पास बैट है, हालांकि ऐसा वाला बैट नहीं है, रबर बॉल वाला टेनिस वाला बैट है, तो मैं उसमें डाल के प्रैक्टिस करता रहता हूँ। कभी भी बॉल का ग्रिप कैसा है, रबर बॉल भी 2 रखा है मैंने घर में, टेनिस बॉल भी रखा है। टच एक अलग चीज़ है, जब आप ग्राउंड पे उतरते हो खेलने के लिए, टूर्नामेंट खेल रहे हो, तो एक आपका माइंडसेट बहुत अलग होना चाहिए। ये मेरा मुद्दा है, किसी ने आप पे भरोसा रखा है, उसका अपने को उतरना ज़रूरी है। और मैं थैंक यू बोलूँगा नाना भाऊ, हेमंत सर, थैंक यू वेरी मच, हर्षल थैंक यू वेरी मच सर। और उनको थैंक यू बोलना चाहूँगा, जिस चीज़ से आप चिड़े और छक्के लगाए, उस कमेंटेटर का नहीं थैंक यू बोलेंगे। वो जो कमेंटेटर है उसको अच्छी तरीके से वाकिफ था कि मैं कहाँ पर ट्रिगर होने वाला हूँ, पर उसको ये नहीं पता था कि मेरा गेम प्लान क्या है। थैंक यू वेरी मच। थैंक यू सचिन, अच्छा आपने बल्लेबाजी किया और आपने टीम को जिताया। तर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट चा किताब जातोय, त्यासाठी मी बावरे साहेबांना बोलू इच्छितो। शशांक फ्रॉम नाना दिवेकर अँड टीम यांच्या संघातला शशांक बेस्ट फिल्डर। उत्कृष्ट गोलंदाज याचं पारितोषिक द्यायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज आहे राकेश चव्हाण। राकेश चव्हाण आमचा अलिबागचा एक अध्यक्ष पण आहे, आरसी म्हणून त्याची टीम आहे। अभिनंदन राकेशजी चव्हाण, आपलं स्वागत आहे। 2 शब्द आपल्यासाठी पण। चव्हाण साहेब, अतिशय चांगली गोलंदाजी होती आपली, ज्याप्रमाणे तन्वीर ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे आपली ॲक्शन शैली होती आणि सर्वांना फसवलेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी स्पर्धेमध्ये केली। मी तर प्रत्येक जो समालोचक असतो ना, तर आयोजनाबद्दल बोलतो। आमचं आयोजन एवढं चांगलं नव्हतं, मी म्हणतो आम्ही फक्त सगळ्यांना खेळवासाठी या प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, तरी पण आम्ही एक प्रयत्न केला, याच्या पुढे आमचं आयोजन चांगलं असेल। काय म्हणाल या स्पर्धेविषयी? 40+ शहरी विभाग स्पर्धा नेहमीच चांगल्या आणि कॉम्पिटिटिव्ह असतात। सगळ्यात पहिले नाना थँक्यू नेहमी विश्वास ठेवल्याबद्दल, कारण 40+ आणि रायगडला तूच इंट्रोड्यूस केलंस। त्यानंतर सगळ्या टीम मेंबर्सचा थँक्स बोलतो, खास करून प्रशांत मोरे, राईट फ्रॉम यंगस्टर असल्यापासून सोबत खेळतोस आणि सांगत आलास, आणि यासाठी कारण मला भरपूर वेळा बॉलिंगमध्ये त्यांनी सपोर्ट केला आहे आणि 46व्या वर्षी पहिल्यांदा बेस्ट बॉलर घेतो मी। थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन।
तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो म्हणजे MCC संघाचा खेळाडू कोण असेल गेस करा. वाघमारे नाही, विक्रम 66 धावा करून उत्कृष्ट फलंदाजीचं इरफान भाई आणि नितेश यांना मी विनंती करू की त्यांनी यांना बक्षीस द्यायचं आहे. विक्रम, काय म्हणशील, आज तुला पारितोषिक मिळाले, कसं वाटतंय आणि या स्पर्धेविषयी? बरेचसे समालोचक विचारतात की आयोजन कसं वाटलं. एक टी शर्ट आहे तुमच्यासाठी. हा, ते नसेल तर परत दे बदलून. किती आहे तुझा? 42 दे. तर विक्रम, आज तुला उत्कृष्ट फलंदाज मिळालाय अखंड पनवेल शहरी विभागामध्ये, कसं वाटते? बरेचसे कॉमेंटेटर विचारतात की आयोजन कसं आहे. आता आयोजन बेकार आहे असं कुठलाच फलंदाज किंवा खेळाडू बोलणार नाही. आमच्या आयोजनाविषयी आम्ही काय चांगलं बोलत नाही आहे, पण आम्ही फक्त एक प्रयत्न केला तुम्हाला इथं खेळायला आणि संपूर्ण स्पर्धेविषयी. पहिला ओपनिंगला खेळून आणि हे उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळालं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू, वेल प्लेड यार. ते म्हणजे आपला विघ्नहर्ताचा जरी आता नाना दिवेकरच्या संघात खेळत असला तरी त्या आपल्या विघ्नहर्ताच्या संघातला एक खेळाडू सचिन प्रसाद ऑफ द सीरीज. क्या बात है, आज क्या खा के आया और किसी तो म्हणजे MCC. मी आमच्या मंडळाच्या मल्लायन टीमचं खरोखरच अभिनंदन. लेट आले पण थेट पोचले फायनल मध्ये. हा, आम्ही दोघे तिघे येतो आणि त्याच्या टीममध्ये खेळतो. टीम मल्लाने बनवलेली आहे. तो 5 असू दे, 6 असू दे, 7 असू देत, जेवढे असेल तेवढे येऊन अशी निष्कलंक स्पर्धा पार पडल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. साहेब, आपण कुठल्या विभागात ते कुठलेही असो. तसेच आजचा शेवटचा अंतिम मुकाबल्याचा या सामन्याचं मला आज